वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त काही प्रश्न आणले आहोत, जे पेपर 1 व पेपर 2 साठी, भाषा 1 व भाषा 2 साठी मराठी विषयाचे अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे। असेच प्रश्न पूर्वीच्या परीक्षेत विचारले गेलेले आहे। फार ऑब्झर्वेशन निरीक्षण करून आम्ही आपल्यासाठी हे प्रश्न आणण्याचा प्रयत्न करत आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला मित्रांनोसुद्धा जॉईन करू शकतात। तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पहिला प्रश्न इथे दिलेला आहे की खालील स्वर कोणत्या प्रकाराचा आहे? ए। हे बघा, ए स्वर इथे दिलेला आहे आणि हा स्वर कोणत्या प्रकाराचा आहे हे ते आपल्याला उत्तर द्यायचं आहे। 4 पर्याय दिलेले आहे मित्रांनो। रस स्वर, संयुक्त स्वर, दीर्घ स्वर किंवा स्वरादी। तर हे बघा मित्रांनो, हे जे असणार आहे ते असणार आहे संयुक्त स्वर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 यापूर्वी इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे। प्रश्न असा आहे की पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा। हे बघा, आपल्याला इथे अल्पप्राण व्यंजन निवडायचे आहे। 4 पर्याय दिलेले आहे मित्रांनो। प, ख, ब, ध। हे बघा मित्रांनो, अल्पप्राण आणि महाप्राण हे 2 प्रकार असतात। तर अल्पप्राण आणि महाप्राणमध्ये काय असतो, जेव्हा आपण ख म्हणतो तर आपल्याला KH, हिंदीमध्ये सुद्धा आपण असंच याला पाहिलेलं आहे, ख म्हणून आवाज काढावी लागते। त्यानंतर जर तुम्ही भ म्हणला तर आपण BH, भो असा लिहिणार आहे। जर आपण ध म्हटला तर आपण DH असा लिहिणार असं आहे, परंतु पो म्हणताना आपल्याला तसा लिहावा लागत नाही। तर अल्पप्राण म्हणजे पो आहे। पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे। महाप्राणमध्ये प्रत्येक वर्णानंतर ह ची आवाज निघते, म्हणजे H, इंग्लिशमधला H। ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 येथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी वापरता येतो। हे बघा, 4 वर्ण आपल्याला इथे दिलेले आहे आणि एक वर्ण असा आहे की जे दुसऱ्या वर्णाच्या जागी वापरता येतो, ते इथे आपल्याला उत्तर द्यायचं आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 व्यंजन, 2 स्वर, 3 स्वरादी किंवा 4 अनुनासिका। तर हे बघा मित्रांनो, अनुनासिका जे आहे ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे, कारण दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी अनुनासिका वापरली जाते। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 येथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार तालव्य आहे। हे बघा मित्रांनो, 4 शब्द दिलेले आहे आणि तालव्य कोणत्या अक्षराचा उच्चार आहे हे आपल्याला येथे शोधायचं आहे। 4 पर्याय दिलेले आहे, जमात, जल, जावई किंवा जात। तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 जल, म्हणजे जल आपला योग्य उत्तर इथे असणार आहे। यानंतर पाहूया मित्रांनो पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 येथे विचारलेला आहे की हे बघा, 5वा प्रश्न असा इथे विचारलेला आहे की ओके, थोडं ॲडजस्ट करून घ्यावं। ओके, पुढील वर्णमालेतील काही प्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या दिलेल्या आहेत। PSI 2016ला हा प्रश्न विचारला गेला होता। आपण याला थोडं झूम करून घ्यावा। ओके, यानंतर आता तुम्ही पहा, आपल्याला इथे अ गट आणि ब गट विद्यार्थी मित्रांनो 2 गट दिलेले आहे, 2 गट, आणि आपल्याला इथे जोड्या जे आहे ते मॅच करायची आहे। आता म्हणजे कंठवर्ण, तालव्य वर्ण, मूर्धन्य वर्ण किंवा ओष्ठ वर्ण। तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, ओष्ठ वर्ण म्हणजेच प, फ, ब, भ। तर डोचा जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3। अब यानंतर पाहूया आपण मूर्धन्य वर्ण कोणते। ढ, ट, ठ, ड, ढ, न हे जेकडे असतात ते मूर्धन्य व्यंजन असतात, म्हणजे पर्याय क्रमांक कोच्या जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे 1। आता मित्रांनो 2 आपल्यासमोर बाकी आहे, कंठवर्ण आणि तालव्य वर्ण। तर हे बघा, क, ख, ग, घ हे कंठवर्ण असतात आणि तालव्य च, छ, ज, झ हे तालव्य वर्ण असतात। तर ग, घ इथे दिलेला आहे, म्हणजे 1 चा 2, ओ चा 2 आणि तालव्यसाठी आपण 4, अशा प्रकारे आपण याची जोडी लावू। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 येथे विचारलेला आहे की विधायक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा। 4 पर्याय दिलेले आहे,
विघातक, विनाश, नाशिवंत किंवा फायदेशीर। तर हे बघा मित्रांनो, विधायक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द असणार आहे विघातक, ज्याला आपण हिंदीमध्ये विलोम शब्द असे म्हणतो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7। प्रश्न क्रमांक 7 येथे दिलेला आहे की हे बघा, पानिपत झाले या शब्दातील ध्वनार्थ ओळखा। हे बघा मित्रांनो, इथे आपल्याला पानिपत झाले एक वाक्य दिलेलं आहे किंवा शब्द दिलेला आहे, या शब्दातील आपल्याला ध्वनार्थ ओळखायचा आहे। 4 पर्याय दिलेले आहे। पानिपत युद्ध झाले, सर्वनाश झाला, सगळीकडे पाणी पाणी झाले किंवा पानिपताची गोष्ट सांगितली। तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2, पानिपत झाले म्हणजेच सर्वनाश झाला। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7। प्रश्न क्रमांक 7 येथे विचारलेला आहे की धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही या अर्थाच्या म्हण। हे बघा, एक म्हण येथे दिलेली आहे की धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, एक अर्थ दिलेला आहे, आपल्याला म्हण ओळखायची आहे। याची म्हण, योग्य म्हण कोणती आहे? 4 पर्याय दिलेला आहे। ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, किंवा 2 दाम करी काम, किंवा 3 मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, किंवा 4 गरजेल ते पडेल काय। तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची। ऑप्शन क्रमांक 3 याचे जे आहे ते मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। प्रश्न क्रमांक 9, शुभ पवित्र शिव म्हणजे। हे बघा मित्रांनो, येथे प्रश्न विचारलेला आहे की शुभ पवित्र शिव म्हणजे 4 ऑप्शन आपल्याला ते दिलेले आहे। मंगल, चांगले, प्रेयस किंवा यापैकी नाही। हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे मंगल। पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं येथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता। हे बघा मित्रांनो, 4 शब्द आपल्याला इथे दिलेले आहे आणि शुद्ध शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे। पुनर्विचार, इथे काय आपल्याला ओळखायचं आहे? पुनर्विचार। तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपले इथे योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 जो आहे ते आपला राईट आन्सर इथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। पाहूया प्रश्न क्रमांक 11। पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही। हे बघा मित्रांनो, येथे आपल्याला 4 शब्द दिलेले आहे आणि एक शब्द असा आहे की ज्याचे सामान्य रूप होत नाही। वाघ, गुरु, वारा किंवा यमुना। तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2, गुरु। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 अतिशय IMP हा क्वेश्चन असणार आहे। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकाराचे शब्द आहेत? तर हे बघा मित्रांनो, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे जे असणार आहे ते विकारी शब्द असणार आहे आणि अविकारी काय असतात तुम्हाला माहीत आहे। क्रिया विशेषण अव्यय 6 नंबर, शब्दयोगी अव्यय 7 नंबर, उभयन्वी अव्यय 5 नंबर क्रिया विशेषण अव्यय, 6 नंबर शब्दयोगी अव्यय, 7 नंबर उभयन्वी अव्यय आणि 8 नंबर केवळ प्रयोगी अव्यय। अशा प्रकारे सव्यय आणि अव्यय मिळून 8 प्रकार असतात, म्हणजेच विकारी आणि अविकारी। ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 येथे दिलेला आहे की हा प्रश्नसुद्धा PSIच्या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो। तेच प्रश्न आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत, जे इतर स्पर्धे परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहेत। कारण TATच्या परीक्षेत मी तुम्हाला पुन्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की TATच्या परीक्षेत 2013 ते 2021 पर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपरचे ॲनालायसिस करा मित्रांनो। महाराष्ट्राचे इतर स्पर्धा परीक्षा होतात तेच प्रश्न जे आहेत ते TATच्या परीक्षेत विचारले जातात मित्रांनो। हे तुम्ही ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा, प्रश्नपत्रिकाचा ॲनालायसिस करा। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे की योग्य जोडी ओळखा। हे बघा, प्रथमा विभक्ती येथे आपल्याला ओळखायची आहे। द्वितीय, आता द्वितीयमध्ये काय असते? सलाते, सलानाते आणि चतुर्थसुद्धा ते सेम असते। ओके, यानंतर पाहूया आपल्याला काय ते योग्य जोडी ओळखायची आहे। तर मित्रांनो हे बघा, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला पंचमी म्हणजे उन होणी आपली योग्य जोडी येते असणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 14। प्रश्न क्रमांक 14 येथे विचारलेला आहे की जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर हे बघा मित्रांनो, जो,
जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे? पुरुषवाचक, संबंधी, दर्शक किंवा प्रश्नार्थक. तर हे मित्रांनो जे असणार आहे ते असणार आहे जो, जी, जे हे जे असणार आहे मित्रांनो संबंधी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 येथे दिलेला आहे की जर अभ्यास केला तर पास व्हाल. 4 उत्तर दिलेले, 4 पर्याय दिलेले आहे. उद्देशबोधक आहे, करणबोधक आहे, स्वरूपबोधक आहे किंवा संकेतबोधक आहे. तर हे बघा मित्रांनो, जर अभ्यास केला तर पास व्हाल हे काय असणार आहे? संकेतबोधक असणार आहे. पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपल्या इथं बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 येथे विचारलेला आहे की दगड-बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? हे बघा, दगड-बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे मित्रांनो आपल्याला इथे सांगायचं आहे. अभ्यस्त आहे, समासिक आहे, प्रत्यय साधित आहे किंवा यापैकी नाही. तर याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अभ्यस्त, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की मिशांना तूप लावणे या प्रकाराचा योग्य पर्याय शोधा. वाक्प्रचाराचा योग्य पर्याय शोधा. मिशांना तूप लावणे. 4 पर्याय दिलेले आहे. उगीच ऐट करणे, शक्तिमान नसणे, सशक्त असणे किंवा फजिती होणे. तर हे बघा मित्रांनो, याचे जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे उगीच ऐट करणे. नंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. आता प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 4 पर्याय दिलेला आहे. प्रगती आहे, सरळ, तेजस्वी किंवा तीव्र. तर हे बघा मित्रांनो, सौम्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द असणार आहे तीव्र, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 येथे विचारलेला आहे की अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. 4 पर्याय दिलेला आहे. सर्व बाजूंनी शत्रू, कोणाशीही शत्रुत्व नसलेला, हितशत्रू किंवा अनेक जातीचे शत्रू. तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1. हा एक समासिक शब्दसुद्धा आहे. अजातशत्रू, कोणाशीही शत्रुत्व नसलेला, म्हणजेच अजातशत्रू. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे आणि अतिशय IMP हा प्रश्न आहे. केशवसूत. आता बघा, हे केशवसूत कोण आहे? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. राम गणेश गडकरी, कृष्णाजी केशव दामले, त्र्यंबक बापूजी ठोंबरे किंवा नारायण वामन टिळक. तर हे बघा मित्रांनो, केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले आपला योग्य उत्तर इथे असणार आहे. तर मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट आपण आज परत 20 क्वेश्चन पाहिले आहोत. आपण दररोज मराठी भाषा, हिंदी भाषा, इतिहास, भूगोल आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे व्हिडिओज कंटिन्यू पाहत आहोत. तुम्ही असंच आमच्या चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओ पाहत राहा, कारण आम्ही स्वतःच्या अभ्यासासाठी जे प्रश्नांचा वापर करतो तेच प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. भेटूया मित्रांनो काही नवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.